साई संस्थानकडून शनिवार ते सोमवार या कालावधीत 114वा श्रीरामनवमी उत्सव साजरा केला जाणार आहे। उत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजेच रामनवमीला समाधी मंदिर रात्रभर खुलं असेल। तयारी पूर्ण झाली असून मंदिर आणि संस्थान परिसरात रोषणाई आणि सजावट केली जाते। श्री सप्तशृंग निवासिनी देवीचा चैत्रोत्सव 5 ते 12 एप्रिल दरम्यान होतोय। या कालावधीमध्ये गडावर 80,000 भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे। भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर ट्रस्टच्या वतीनं विमा संरक्षण मिळणार आहे। शनी अमावस्येच्या दिवशी शनी शिंगणापूरमध्ये भरभरून दान आलंय। देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी शनी चरणी 1,26,31,662 रुपयांचं दान दिलंय। उन्हाचा पारा वाढताच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीला गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून पंख्यानं वारा घालायला सुरुवात झाली आहे। पावसाळा सुरू होईपर्यंत हातात पंखा घेऊन देवीला वारा घातला जातो। इतकंच नव्हे तर देवीला कैरीचा पण आणि सरबत प्रसाद म्हणून दिला जातो। धाराशिव जिल्ह्यामध्ये तूर खरेदीला शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळतोय। नागडकडून 29 हमीभाव खरेदी केंद्रांपैकी 7 केंद्रांवरती एकाही शेतकऱ्यानं तुरीची नोंदणी केलेली नाही। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ 69 शेतकऱ्यांनीच तुरीची नोंदणी केली आहे। त्यापैकी 27 शेतकऱ्यांनाच खरेदीसाठी शासनाकडून SMS प्राप्त झालेत। वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा उन्हाळी ज्वारीचा पेरा चांगलाच वाढलाय। शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ज्वारीचं पीक घेतलं असून आता ज्वारीची कणसं भरतायत। येत्या काळात ज्वारीसाठी पोषक ढगाळ वातावरण राहिलं आणि वेळेवरती पाणी मिळालं तर या उन्हाळी हंगामात ज्वारीचं चांगलं उत्पादन होण्याचा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय। अक्कलकोट तालुक्यामध्ये हन्नूर केसरी बैलगाडा स्पर्धेत बुलढाण्याच्या झिंगाड बाब्या हन्नूर केसरी ठरलेत। बैलगाडा स्पर्धेचं उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आलं। श्री रामनवमीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पोलीस सतर्क झाले। ठिकठिकाणी नाकाबंदी केली जाणार असून संशयितांच्या मोबाईलची सखोल तपासणी होणार आहे। देवाची आळंदी नगर परिषदेला भामा आसखेड प्रकल्प कुरुळी टॅपिंग इथून केला जाणारा पाणीपुरवठा पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेतील तांत्रिक देखभाल दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे, अशी माहिती आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली। जायकवाडी धरणातील तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाला परवानगी देणाऱ्या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आदेशाला आव्हान देणारं अपील न्यायालयानं फेटाळलं। कहार समाज पंच कमिटीनं या प्रकल्पाला विरोध करत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणामध्ये धाव घेतली होती। अकोल्यामध्ये पिण्याच्या पाण्यात चक्क जिवंत अळ्या आढळल्या, त्यामुळे खळबळ माजली। पिण्याचं पाणी दूषित असल्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे। याकडे महानगरपालिकेच्या संबंधित विभागानं लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे। लहान पापलेटच्या पिलांची बेसुमार मासेमारी होत असल्यामुळे मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडेंनी कारवाईचे आदेश दिलेत। लहान पिलांची मासेमारी खरेदीबाबत अंमलबजावणी करून आपला खुलासा सादर करण्याचे आदेश दिलेत। अकोल्यातील हिवरखेडमधील हेमंत गावंडे युवकाची अकोला रेल्वे स्टेशनजवळ हत्या करण्यात आली। हत्या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या रेल्वे पोलिसांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी पोलीस ठाण्यावरती मोर्चा काढला। नागपुरात सिमेंटीकरणामुळे नागपूरकरांचं आरोग्य धोक्यात येत असल्यासंदर्भातील दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे। या याचिकेबाबत राज्य सरकारच्या विविध विभागांसह महापालिका नागपूर सुधार प्रन्यासला 3 आठवड्यात जबाब नोंदवण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्याला वन विभागाने जेरबंद केलं। गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्यानं या परिसरात धुमाकूळ घातला होता। भिवंडी तालुक्यातील शिवतीर्थ मराडेपाडा या ठिकाणी उभारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला विद्यार्थ्यांनी भेट दिली। कालवार जिल्हा परिषद शाळेतील 200 विद्यार्थ्यांनी शिक्षकासह भेट देत शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन शिवकालीन इतिहास जाणून घेतला। सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील शिरसवाडी इथल्या उरमोडी कॅनलमध्ये बुडून बहीण भावाचा मृत्यू झाला। या घटनेमुळे शिरसवाडी गावावरती शोककळा पसरली। सोलापुरात बंद असलेल्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाला पालिका आयुक्त सचिन उंबासींनी भेट दिली। यावेळी प्राणी संग्रहालयातील दुरुस्ती संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। गेल्या 4 वर्षांपासून प्राणी संग्रहालय बंद अवस्थेत आहे। जळगावच्या नशिराबाद येथील ग्रामपंचायतीच्या वतीनं गावात आरोचे प्लांट लावण्यात आले होते, मात्र देखभाल दुरुस्ती अभावी हे प्लांट बंद पडलेत। या प्लांटच्या वर अनेकांनी जाहिरातीचे फलक लावले, त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। सांगलीच्या अंकलखोप येथे कृष्णा नदीमध्ये पोहायला गेलेल्या एका तरुणावरती मगरीनं हल्ला केला। यात त्याचा मृत्यू झालाय। अजित गायकवाड असं या तरुणाचं नाव आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। अकोला जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाही। मूर्तिजापूर तालुक्यातील शेरवाडी गावातील 32 वर्षीय युवा शेतकरी विवेक ढाकरे यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली। गेल्या महिन्यात जिल्ह्यामध्ये 6 तर फक्त मूर्तिजापूर मतदारसंघातच 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातल्या नांदगावला आमदार भोसलेंच्या प्रयत्नातून 90 लाखांचा निधी मंजूर झाला। या विकास कामांचं उद्घाटन ज्येष्ठ नेते सुप्रे गुरुजींच्या हस्ते करण्यात आलं।
दक्षिण सोलापूर तालुक्यात 75 वर्षीय अज्ञात वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या अज्ञात वृद्धाच्या मृतदेहावर मंद्रुप इथल्या मुस्लिम तरुणांनी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करत माणुसकीचं दर्शन घडवून दिलं. उस्मान नदाफ आणि त्याच्या सहकार्यांनी हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे अज्ञात वृद्धाचा नातेवाईक समजून बेवारस मृतदेहावरती अंत्यविधी केले. छावा चित्रपटाच्या यशानंतर चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर पहिल्यांदाच आपल्या गावी गेले. पोलादपूर तालुक्यातल्या मोरसडे या गावात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. ग्रामस्थांनी लेझीम नृत्य करत फटाक्यांची आतिषबाजी करत भूमिपुत्राचं जंगी स्वागत केलं. अलिबागमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारा उपक्रम राबवला गेलाय. आता रुग्णांना घरपोच औषधं मिळणार आहेत. केवळ 8 कारखान्यांचा अपवाद वगळता मार्च अखेर महाराष्ट्राचा साखर हंगाम आटोपला असून साखर उतारा आणि साखर निर्मिती या दोन्ही बाबतीत मोठा फटका बसल्याचं स्पष्ट झालंय. चालू हंगामात 80 लाख टन साखर निर्मिती झाली असून गत हंगामाच्या तुलनेत तब्बल 30 लाख टनांची घट झाली आहे. कांदा निर्यातीवरील 20% शुल्क रद्द केल्यानंतर कांदा उत्पादकांना अच्छे दिन येतील अशी आशा असताना दुसरीकडे लिलाव सुरू झाल्यानंतरही कांद्याच्या दरातील घसरण सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत राज्यामध्ये 100 दिवसात 1,60,544 घरकुलांची कामं पूर्ण करण्याचं जिल्हानिहाय उद्दिष्ट देण्यात आलं होतं. मात्र गोरे यांच्या सातारा जिल्ह्यासह राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये उद्दिष्टाच्या 50% सुद्धा कामं पूर्ण झालेली नाहीत. वसई पूर्वेकडील मुरारबाग समर्थ रामदास नगरमध्ये एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरती भीषण आग लागली. तर दुसऱ्या मजल्यावरती 2 महिला आणि 2 लहान मुली घरात अडकले होते. त्यांना रेस्क्यू करण्यासाठी वर जात असताना सिलेंडरचा ब्लास्ट झाला. मात्र सुदैवानं वेळी जागेवरती नियंत्रण मिळवण्यात यश आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सांगलीच्या पलूस येथे 2 लाखांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहात पकडण्यात आलं. महेश गायकवाड असं या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत 10 लाखांची लाच मागून 2 लाख रुपये स्वीकारताना त्याला एसीबीनं पकडलं. उल्हासनगरमध्ये रिकव्हरी एजंटला 5 ते 6 जणांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये रिकव्हरी एजंटच्या डोक्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली. मारहाण करणाऱ्यांना दुचाकी घेतली होती. मात्र त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून दुचाकीचे हप्ते थकवले होते. या वादातही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. अमळनेर तालुक्यातल्या सात्री येथे घरातील सिलेंडरला आग लागल्यानंतर अचानक घरांनी पेट घेतला. आगीमध्ये 4 ते 5 घरं जळून खाक झाली आहेत. सुदैवाने या आगीवरती वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटाजवळ गर्भगिरी डोंगराला भीषण आग लागली. या आगीमध्ये शेकडो एकर क्षेत्रातील झाडं जळून खाक झाली. या आगीमध्ये जंगलातील अनेक पशुपक्षी जखमी झाले. मुंबईसह उपनगरात गुरुवारी सुद्धा ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. तसंच ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात सुद्धा हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली. विदर्भातील चंद्रपूर, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांना आज मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे, हवेच्या वरच्या स्तरातून अरबी समुद्रात येणारे बाष्पयुक्त वारे आणि उंच ढगांच्या निर्मितीमुळे गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलाय. नागपूरमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून विजेच्या खांबावरती पडल्यामुळे अनेक ठिकाणाचा वीज पुरवठा खंडित झालाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली. विजांच्या कडकडाट ढगांच्या गडगडाटासह सुरू होता. पुढचे 3 ते 4 दिवस हा अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. नागपूर पालिकेच्या इमारतीसह काही घरांच्या छतावरती प्रायोगिक तत्वावरती हीट रिफ्लेक्टिव्ह पेंट मारला जाणार आहे. या प्रयोगामुळे घरातील उष्णतेत किती घट होते याचा सविस्तर अभ्यास करून पुढील अहवाल सादर करण्याच्या सूचना मनपा आयुक्तांनी दिल्या. राज्य सरकारनं सर्व महापालिका आणि नगरपरिषदांना उन्हापासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी सूचना जारी केल्या. मात्र सरकारच्या या सूचना अद्याप अधिकृतरित्या प्राप्त झालेल्या नाहीत. सरकारच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरणीय बदल विभागाकडे मनुष्यबळच नसल्याचं विभागाच्या प्रमुख अभियंत्यांनी सांगितलं. विविध कारणांमुळे सिडकोची जवळपास 12,000 घरं विक्रीविना पडू नये ती विकण्यासाठी गृहविक्री धोरणामध्ये बदल करण्याची चाचपणी सिडकोकडनं केली जाते. नियमानुसार पती किंवा पत्नीच्या नावे एक घर असल्यास दुसरं घर घेता येत नाही. मात्र या नियमात बदल करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईतील वरळीतील बीडीटी चाळीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत नव्यानं टॉवर बांधण्यात आले. त्या इमारतींमध्ये 550 कुटुंबांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती म्हाडाकडनं गृहप्रवेश दिला जाणार होता. मात्र फिनिशिंगची कामं अद्याप सुरू असल्यामुळे रहिवाशांचा गृहप्रवेश लांबणीवर पडलाय. मुंबईमध्ये वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो 1 मार्गिकेवरती कमी अंतरासाठी मेट्रो फेऱ्या चालवण्याच्या ॲडव्हान्स चाचण्यांना आता सुरुवात झाली आहे.
या चाचण्या यशस्वी झाल्यास येत्या सोमवारपासून अंधेरी ते घाटकोपरच्या दरम्यान मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील टोल नाक्यावरती 1 एप्रिलपासून फास्टॅगद्वारे टोल न भरणाऱ्या वाहनांकडून दुप्पट टोल आकारणी सुरू झाली. मात्र अनेक वाहनांकडे अद्यापही फास्टॅग नाही. त्यातून टोल नाक्यावरती वादावादीचे प्रकार घडत असल्यामुळे त्यातून वांद्रेवरळी सी लिंकवर वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र बुधवारी दिसलं. देशभरामध्ये आता महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरनं प्रवास करणं आगामी काळात आणखी महाग होणार आहे. NHAIकडनं टोल दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, तर अवजड आणि हलक्या वाहनांसाठी वेगळे दर निश्चित करण्यात आले. मधुमेह आणि हृदयविकारासह जीवनदायी अशा 900हून औषधांच्या किमती 1 एप्रिलपासून वाढल्या असून त्याचा मोठा फटका देशातल्या कोट्यवधी वृद्ध रुग्णांपासून गोरगरीब रुग्णांना बसणार आहे. मात्र औषधांच्या वाढत्या किमतींबाबत सरकार गप्प का, असा सवाल आरोग्य क्षेत्रातील जाणकारांकडून उपस्थित करण्यात येतोय. काही दिवसांपासून अनेक रिक्षा आणि टॅक्सी चालक मीटरमध्ये छेडछाड करून प्रवाशांची लूट करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. दुप्पट किंवा त्याहीपेक्षा अधिकचं भाडं आकारलं जाते, त्यामुळे भाडेवाढीनंतरही मुंबईकरांची लूट सुरूच आहे. मुंबईतील मोडकळीस आलेल्या सुमारे 13,000 सेस इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालाय. त्यासाठी म्हाडाकडनं समयबद्ध पुनर्विकास धोरण म्हणजेच एक्झिट पॉलिसी तयार करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे 2 वर्षात पुनर्विकास सुरू होऊन 5 लाखांहून अधिक रहिवाशांना चांगला निवारा मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या परवानगीनंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यामध्ये 2 वर्षांनंतर बाईक टॅक्सी सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालाय. त्यामुळे स्वस्त आणि जलद प्रवास होणार असल्यामुळे सर्वसामान्यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. मात्र रिक्षा संघटनांनी बाईक टॅक्सी सुरू करण्याच्या निर्णयाला विरोध केला असून आंदोलनाचा इशारा दिला गेलाय. आपल्या राहत्या ठिकाणापासून जवळ असलेल्या किंवा कोणत्याही निबंधक कार्यालयात मालमत्ता खरेदी आणि विक्रीच्या नोंदणी करण्यासाठी महसूल विभाग 1 मे महाराष्ट्र दिनापासून 1 राज्य 1 नोंदणी सुरू करणार आहे. सरकारच्या या धोरणामुळे राज्यातील जनतेला दिलासा मिळणार आहे. महानगरपालिकेच्या मासळी बाजाराला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधेसारख्या पुनर्विकास करण्याची राज्य सरकारची योजना आहे. दुबई आणि सिडनी येथील वॉटर एंड मार्केटच्या धर्तीवर हा मासळी बाजार कोळी भवनाशेजारी सुरू केला जाणार आहे. त्यामुळे दर्जेदार मत्स्य व्यवसायाच्या संधी इथे मच्छीमार बांधवांसह व्यापारी आणि विक्रेत्यांना प्राप्त होणार आहेत. आदिवासी भागातील आरोग्य विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि उपाययोजना सुचवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं समितीची स्थापना केली आहे. आदिवासी विभागातील नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत सर्व बाबींचा सखोल आणि सर्वंकष विश्लेषण करून त्या आधारे उपाययोजना सुचवण्याची मुख्य जबाबदारी या समितीवरती असणार आहे. राज्यात विविध विभागांनी केलेल्या जलसंधारणाच्या सुमारे 14 लाख कामांची प्रत्यक्ष पाहणी मृदा आणि जलसंधारण विभागाकडून होणार आहे. पुढील 2 महिन्यात या माहितीचे संकलन आणि विश्लेषण झाल्यानंतर जलयुक्त शिवार टप्पा 3 ही योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती मिळते. राज्यातील महायुती सरकारनं 100 दिवसांच्या कृती आराखड्यात ठरवलेल्या 938 कृतीबिनपैकी 411 कामं पूर्ण झाली आहेत, तर 372 कामं अंतिम टप्प्यात आहेत. आराखड्यातील 85% कामं पूर्ण झाली आहेत. 16% कामातील अडचणींच्या सोडवणुकीसाठी 2 आठवड्यांचा कालावधी देण्यात आला असून 1 मे पर्यंत सर्व कामं पूर्ण होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध केला. या विधेयकाच्या आडून वक्फचे लाखो एकर जमीन हडपण्याचा केंद्राचा हेतू असल्याचा आरोप सावंत यांनी केला. ठाकरे गटानं सभागृहात उघडपणे घेतलेल्या या विरोधी भूमिकेमुळे शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सावंत यांना टोमणे मारले. पुण्यामध्ये बॅनरबाजी करत शिवसेनेकडनं कुणाल कामराला प्रत्युत्तर देण्यात आलं. एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा काव्यातून गौरव करत शिवसेनेनं पुण्यामध्ये बॅनरबाजी केली. टिळक रोडवरती ठाण्याची रिक्षा सुसाट अशा आशयाचे बॅनर झळकत आहेत. पौराणिक काळात हनुमान आणि आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श असल्याचं मोठं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. तत्वरूप काम करणारा संघ व्यक्तिवाद मानत नाही, पण जीवनात काही साकार आदर्श हवेच असतील तर पौराणिक काळात हनुमान आणि आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच आदर्श आहेत असं ते म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या द वाईल्ड वॉरफ्रंट या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी नितीन गडकरींनी केलेल्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे 100% सेक्युलर होते असं वक्तव्य केलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय देशमुखांनी अजित पवारांशी चर्चा केली. हे हत्या प्रकरण उजेडात आणणाऱ्यांना विविध प्रकारे त्रास दिला जात असल्याचं देशमुख म्हणाले. यावरती देशमुख यांच्या तक्रारींबाबत मुख्यमंत्र्यांना कळवणार आहोत असं अजित पवारांनी सांगितलं. सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनामुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी चव्हाट्यावर आली. सुरेश धस यांनी आणखी एक दावा केल्यामुळे खळबळ उडाली आहे. परळीमध्ये झालेल्या 13 राजकीय खुनांबाबत त्यांनी खळबळजनक दावा केलाय. धस यांनी बीड जिल्ह्यातील अनेक धक्कादायक राजकीय पत्ते उघड केले.
वक्फ सुधारणा विधेयकाला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ही मुस्लिम समुदायाची देशातली सर्वात मोठी संघटना न्यायालयात आव्हान देणार आहे. तसंच या कायद्याच्या विरोधात रस्त्यावरती उतरून लढा दिला जाईल असं देखील संघटनेनं जाहीर केलंय. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं आणलेलं वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावरती लोकसभेत रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. दरम्यान या दुरुस्ती विधेयकावरती मतदान होण्यापूर्वी त्यामध्ये असदुद्दीन ओवैसीसह इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मांडलेल्या दुरुस्त्या फेटाळून लावण्यात आल्या. वक्फच्या सुधारित विधेयकावरनं गृहमंत्री अमित शहांनी विरोधकांना चांगलं सुनावलंय. विरोधकांकडून वक्फ विधेयकाबाबत संभ्रम निर्माण केला जातोय. या दुरुस्ती विधेयकामुळे वक्फच्या कारभारात पारदर्शकता येते, त्यामुळे याला विरोध कशाला असा सवाल त्यांनी केलाय. तर संसदेचा कायदा सर्वांना स्वीकारावा लागेलच अशी तंबी त्यांनी विरोधकांना दिली. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती आणखी खालावली आहे. त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.